राईट. मग आता चला आपले एक वेळेस फॉर्म्युले होऊन जाऊ द्या फटाफट. राईट. तर पहिला फॉर्म्युला आहे आपला, व्ही. चला सर्वांनी बोलायचं माझ्यासोबत. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला काय आहे, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. थर्ड फॉर्म्युला काय आपला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. असे आपले 3 फॉर्म्युले आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्यानंतर आपला चौथा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा. चला ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे मला चॅट करून सांगतंय का कोणी? ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कोण सांगतंय? कम ऑन. ऍव्हरेज व्हेलॉसिटी. यस, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड शुभम, व्हेरी गुड. व्ही प्लस यू डिवायडेड बाय 2. त्यानंतर पाचवा ऍव्हरेज व्हेलॉसिटीच्या स्वरूपामध्ये डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ऍव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय काय असतं बोला रे बाळांनो? बोला बोला लवकर. यस, मल्टिप्लाइड बाय टाइम असतं. त्याच्यानंतर सहावा फॉर्म्युला आपला काय आहे, ऍक्सेलरेशनचा. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, व्ही मायनस यू डिवायडेड बाय टाइम. चला, व्ही मायनस यू डिवायडेड बाय टाइम. त्याच्यानंतर मला ह्याच्यात सांगा, हा चला फायनल व्हेलॉसिटी कशाला म्हणतो आपण सांगा बरं जरा सर्वांनी. फटाफट चॅट करायचंय. फायनल व्हेलॉसिटी कशाला म्हणतो आपण? यस, व्ही ला म्हणतो. बाकीचे लोक काय करतायत, गडबड पाहिजे, गडबड पाहिजे अंगामध्ये, गडबड पाहिजे व्यवस्थित कामापुरती. चला त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय, इनिशियल व्हेलॉसिटी कशाला म्हणतो आपण बोला? यस, टाइम टी. ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन. अरे कशाला म्हणतो ऍक्सेलरेशन बाळांनो? किती वेळ किती वेळ किती वेळ ऍक्सेलरेशन साठी आपण काय सिंबल वापरला? किती वेळ? तुम्ही खूपच जास्त वेळ खाताय, खूपच जास्त वेळ खाताय. ये, व्हेरी गुड. त्याच्यानंतर व्हेरी गुड. त्याच्यानंतर यस म्हणजे काय रे बाळांनो? यस, कॅपिटल यस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. व्हेरी गुड. त्याच्यानंतर चला आपण आता पुढे बघूया. ऍक्सेलरेशनचे आपण 3 प्रकार बघितले. ठीक आहे, ठीक आहे. ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी जर एकमेकाच्या अपोजिट असेल तर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह असतं? बोला बरं सर्वांनी, बोला बरं सर्वांनी, बोला बरं, बोला. अरे खूप वेळ लावताय तुम्ही, खूप वेळ लावताय बोलायला. हा, जर व्हेलॉसिटी इकडे असेल आणि ऍक्सेलरेशन इकडे असेल तर त्यावेळेस आपण म्हणतो निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. बरोबर आहे, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. काय हे सततच चाललंय बाबा चॅट, बोर करायला खूपच. हा, त्यानंतर जर बॉडीची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ऍक्सेलरेशन कसं असते बोला? पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॉन्स्टंट. बोला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॉन्स्टंट 0. व्हेरी गुड जयश्री, बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे. जर बॉडीची व्हेलॉसिटी वाढत असेल तर, बॉडीची व्हेलॉसिटी वाढत असेल तर बोला पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 कॉन्स्टंट. हा, कम ऑन. वेरी वा, भक्ती छान, जयश्री छान, गौरव व्हेरी गुड, श्रुती व्हेरी गुड, पॉझिटिव्ह. चला त्याच्यानंतर मला सांगा, आपण डिस्प्लेसमेंट वरून काय काढतो? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी वरून काय काढतो? ऍक्सेलरेशन. चला डिस्प्लेसमेंट वरून व्हेलॉसिटी काढायची असेल तर काय काढावं लागतं बोला बरं? डिस्प्लेसमेंट वरून व्हेलॉसिटी काढायची असेल तर त्या ग्राफचा काय काढावा लागतो? क्विक, व्हेरी गुड, स्लोप काढावा लागतो. व्हेलॉसिटी वरून जर ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर, अरे यार हे काय चॅट सतत चाललंय, मी इकडंच लिहितो जरा. चला, व्हेलॉसिटी वरून जर ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर व्हेलॉसिटी वरून, थांबा मला जरा इथं चालू करू द्या एकदा माझं झूमवर. वेअर इज दॅट?
चॅट पाहत राहावं लागेल मला. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीवरून ऍक्सेलरेशन काढायचं झालं, मग मला सांगा आता, जर व्हेलॉसिटीवरून डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर तुम्ही काय करता, बोला बरं सर्वांनी फटाफट. व्हेलॉसिटीवरून डिस्प्लेसमेंट काढायचं असल्यावर काय करता तुम्ही? किती वेळ किती वेळ किती वेळ? ओके, इथं पण दिसत नाहीये का चॅट? प्रायव्हेट चॅट झाला तो. अरे बाळांनो, यस, एरिया काढता तुम्ही, ठीक आहे. ओके ओके ओके. त्याच्यानंतर काय आपल्याला काय पाहिजे आता? चला, ऍक्सेलरेशन वरून व्हेलॉसिटी काढायची असल्याच्या नंतर राईट. तर त्याच्यानंतर मला सांगायचं, हा ग्राफ आहे, ह्या ग्राफ मध्ये हे व्हेलॉसिटी वर्सेस टाइम आहे, राईट. तर ह्याचा ऍक्सेलरेशन कसं आहे सांगा? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ह्या बॉडीचा ऍक्सेलरेशन कसं आहे बोला? पॉझिटिव्ह. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्यानंतर याचं बोला. बोला रे लवकर. कॉन्स्टंट. अरे दिसत आहे बेटा, काय अडचण नाही दिसायला. तर कॉन्स्टंट आहे नाही, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट नाही बेटा, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, जरा लक्षात घ्या. ठीक आहे, जरा तिला अडचण आली असेल थोडस. अशी आहे ती लाईन, अशी अशी आहे, एक्झॅक्ट स्ट्रेटच आहे. हा, 0, ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा, याचं ऍक्सेलरेशन किती आहे सांगा? इनफायनाइट. बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे. तुम्हाला आता व्यवस्थित जमायला बघा. मला सांगा मग, समजा एखादी बॉडी जर तिचं ऍक्सेलरेशन, तिचा ग्राफ असा असेल, थांबा, तिचा ग्राफ असा असेल, ऍक्सेलरेशन तिचं काय असेल, तिची व्हेलॉसिटी वाढत आहे का कमी होत आहे एवढंच सांगा. हे व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ आहे. व्हेलॉसिटी वाढत आहे का कमी होत आहे सांगा बरं सर्वांनी. इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग? डिक्रीज नाही शुभम, हा व्हेलॉसिटी डिक्रीज व्हायलाय. कोण? नीलाक्षी थोडस चुकलंय, जरा लक्ष दे बेटा. डिक्रीज व्हायला. कागणे भक्ती अतिशय छान. गौरव व्हेरी गुड. शांतनू व्हेरी गुड. सर्वांनी जयश्री, ओम, शुभम सर्वांनी एकदमच छान सांगितलेलं आहे, खूप छान. चला, ऍक्सेलरेशन इथं निगेटिव्ह आहे आणि व्हेलॉसिटी कमी होत आहे. चला मग मला सांगा, समजा एखादा ग्राफ असा आहे, ऍक्सेलरेशन वर्सेस टाइमचा. जरा नीट बघायचं, घाई नाही करायची. घाई नाही, चिंता नाही, मी सतत सांगतोय. आणि ऍक्सेलरेशनचा ग्राफ असा आहे, तर मला सांगा याच्यामध्ये ऍक्सेलरेशन कसं आहे? पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, सॉरी, इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे का कॉन्स्टंट आहे ऍक्सेलरेशन? बोला बरं, इन्क्रीज, डिक्रीज और कॉन्स्टंट? यायला पाहिजे तुम्हाला, येतंय बघा. हा ओके, खाली मेसेजेस आले. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. पर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? ऍक्सेलरेशन 0 नाही शुभम. ऍक्सेलरेशन 0 आहे का बघा बरं, जरा एकदा विचार करा, सर्वांनीच सांगा मला. ही व्हॅल्यू काय 0 थोडीच आहे. पॉझिटिव्ह कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. 0 नाही. 0 तर इथं व्हॅल्यू झाली. ऍक्सेलरेशनचा ग्राफ आहे. जर हा व्हेलॉसिटीचा ग्राफ असला असता, हा असा, तर तुम्ही इथं म्हटलं असतं रे की बाबा ऍक्सेलरेशन इथं 0 आहे आणि व्हेलॉसिटी मात्र कॉन्स्टंट परंतु पॉझिटिव्ह आहे. इथं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे बाळांनो, लक्षात घ्या. ऍक्सेलरेशन कसं आहे इथं? कॉन्स्टंट आहे आणि पॉझिटिव्ह आहे. मग मला ह्याच्यावरून सांगा बरं,
व्हेलॉसिटी वाढत असेल का कमी होत असेल का कॉन्स्टंट असेल. चला इथं दिमाग कुणाचा लागतोय मी जरा म्हणेल की एकदम भारी जबरदस्त जर इथं दिमाग लावला तर. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, वाढत आहे. वा कागणे भक्ती अतिशय छान उत्तर. श्रद्धा थोडा विचार करा. शुभम एकदम छान उत्तर. ओम अरे असं कसं झालं ओम, गडबड केलास. जयश्री अतिशय छान उत्तर. ओम विचार कर, तुला येतंय बघ. ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आणि पॉझिटिव्ह आहे एवढं तर तुम्ही सांगितलात. ज्यावेळेस ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं बाळांनो त्यावेळेस व्हेलॉसिटी काय होत असते, साधी गोष्ट आहे ना. ज्यावेळेस ओम आता कळलं तुला. ज्यावेळेस ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस व्हेलॉसिटी काय होत असते सांगा बरं सर्वांनी. व्हेलॉसिटी त्यावेळेस इन्क्रीज होत असते. इन्क्रीज आलं का लक्षात हे. सो व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायला येतं, हे जरा कळायला पाहिजे. जरा डोकं लावून सांगा बरं, कळलं का एकदा. व्हेलॉसिटी काय व्हायलंय, डोकं लावून फक्त सांगा कळलं का. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह म्हणल्यावर आपण बघितले नाही ना बाळांनो की व्हेलॉसिटी इन्क्रीज होते म्हणून. येस और नो बोला की एकदा, बोला रे. कळलं नसेल तर कळलं नाही म्हणा, कळलं असेल तर यस म्हणा. बोला बरं. आता बघा, आता पुढे काय, आता आता पुढे काय, पुढे आता पुढे न्यूटन्स लॉ. अरे न्यूटन्स लॉ अतिशय महत्वाचा आहे. न्यूटन्स लॉ, न्यूटन्स लॉ मध्ये आपण काय काय बघितलं बाळांनो. एक ते इनर्शिया म्हणजे काय, चेंज अपोजिशन टू द चेंज. ठीक आहे, आपण आणखीन काय काय बघितलं बघा ह्या पेजवरती, अतिशय कामाचं. इंटरनल फोर्स ऑलवेज कसा असतो, बॅलन्स. त्याच्यानंतर आणखीन काय बघितलं, रेट मीन्स डिवायडेड बाय टाइम, हे खूप महत्वाचं आहे. एक्सटर्नल फोर्स बॅलन्स पण असू शकतो ऍज वेल एज अनबॅलन्स पण असू शकतो, एवढं बघितलंय. त्याच्यानंतर आपण अतिशय महत्वाचे काही फॉर्म्युले बघितलेले आहेत. चला काय काय बघितले बघा. मोमेंटम इज इक्वल टू स्मॉल पी आहे बरं का, मास इंटू वेलॉसिटी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, फोर्स इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग ह्याला प्रूव्ह केलं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन देखील येते. आणि हे न्यूटनचा सेकंड लॉ आहे. सेकंड लॉ वरून फोर्सची व्याख्या येते. अतिशय कामाची व्याख्या आहे, एकतर ही किंवा ही. खरी मेन व्याख्या ही, परंतु ही त्याच्यावरून आलेली व्याख्या. त्याच्यानंतर आता चला ह्याच्यावर एक क्वेश्चन करूया. चला क्वेश्चन करूया याच्यावरती. चला काय म्हणता हा क्वेश्चन. अ प्लेयर कॅचेस अ 200 ग्राम बॉल. चला 200 ग्राम बॉल इनकमिंग ऍट किंवा कमिंग ऍट, इनची गरज नाही, कमिंग ऍट 50 मीटर पर सेकंड. देन फाइंड आउट द फोर्स ऑन द हँड इफ ही कॅचेस बॉल इन 0.5 सेकंड. बघा काय आहे, प्लेयर असा कॅच पकडत असतो ज्यावेळेस, बघा ज्यावेळेस प्लेयर कॅच पकडत असतो त्यावेळेस तो काय करतो, अगोदर बॉल त्याच्या हातात लागतो असा. ठीक आहे, इथं बॉल त्याच्या हातात लागला, पण तो थोडासा हात खाली घेतो असा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहित असेल हे बघा, समजा एखादा प्लेयर बॉल कॅच करतो, काय चित्र काढावे लागतात यार कधी कधी. तर तो
अगोदर बॉल कसा कॅच करतो, त्याचा अगोदर हात असा असतो बघा, ठीक आहे, असा. आणि बॉल हातात आल्याच्या नंतर काय होतं, त्याचा हात थोडासा बेंड होतो, म्हणजे थोडा वेळ घेतो ना तो, असा बेंड करतो हाताला आणि असा खाली हात घेतो, ठीक आहे, बरोबर का? आणि मग इथं इथं बॉल येऊन त्याच्या हाताला लागतो आणि इथपर्यंत येऊन तो बॉल थांबतो, त्याला म्हणतात इथून इथपर्यंत कॅच घेतली, राईट, अशी कॅच घेतली. कळलं का रे हे? एकदा सांगा बरं. इमॅजिन झालं का बाळांनो तुम्हाला हे? इमॅजिन झालं का रे सर्वांना? राईट. म्हणजे सुरुवातीला कॅचची सुरुवात होत असते, नंतर कॅच येते हातात. मग इथून इथं त्याला वेळ किती लागला सांगा बरं. कॅच म्हणजे बॉल त्याच्या हाताला येऊन चिटकला आणि बॉल पूर्णपणे त्यानं थांबवला कॅच घेताना. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत त्याला किती वेळ लागलाय सांगा बरं जरा. किती वेळ? 0.5 सेकंद क्वेश्चन मध्ये दिले बघा. 0.5 सेकंदामध्ये त्यानं हे काम केलं असं सांगितलंय. सो 0.5 सेकंड इज द टाइम. आणि सुरुवातीची व्हेलॉसिटी म्हणजे बॉल येऊन ज्यावेळेस हाताला चिटकला त्यावेळेसची व्हेलॉसिटी किती आहे सांगा बरं. सांगितलेलंच आहे. बॉल यायला कितीच्या स्पीडनं? 50च्या स्पीडनं. म्हणजे इथं 50 50 50 50 50 50 50 आणि हाताला येऊन ज्यावेळेस जस्ट चिकटला त्यावेळेस 50 मीटर पर सेकंद. आणि ज्यावेळेस बॉल इथं त्याने थांबवला बी पॉइंटला त्यावेळेस, सॉरी ही इनिशियल व्हेलॉसिटी ना, आणि ज्यावेळेस बॉल येऊन थांबला त्यावेळेस त्याची फायनल व्हेलॉसिटी किती सांगा बरं जरा. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? येस, 0. तर त्याच्यावर लागणारा फोर्स सांगायचा. वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम न देखील करता येतो, पण त्याच्यातच ऍक्सेलरेशन एकूण एकच पडते बाळांनो, काही नाही. आता इथून पुढे एकच लक्षात ठेवायचं मॅक्झिमम वेळेस, की फोर्स म्हटलं की मास इंटू ऍक्सेलरेशन. हे कधी लक्षात ठेवा, फोर्स इज मास इंटू ऍक्सेलरेशन. पण इथं ऍक्सेलरेशन दिलं नाही, परंतु आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे बाळांनो. यस, सर्वांचं उत्तर बघतो मी नंतर. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. बरोबर आहे. चला, मास किती दिलेला आहे? 200 ग्राम. परंतु एसआय युनिट मध्ये ग्राम नसतं बघा बाळांनो, किलोग्राम मध्ये करावं लागतं. मग तुम्हाला हे माहित असेल का की 200 ग्राम म्हणजे त्याला 1000 न भागावं लागेल बघा. 200 ग्रामला किलोग्राम मध्ये करण्यासाठी 1000 न डिव्हाइड करावं लागतं. हे किती जणांना माहिती आहे का रे तुम्हाला? हे डिवायडेड बाय 1000 करावं लागतं म्हणून. मग 1000 ने डिवाइड केलं की हे किती येईल उत्तर सांगा बरं जरा. 2000 डिवायडेड बाय 1000. चला, मास किती येईल सांगा बरं जरा त्या बॉलचं मग किलोग्राम मध्ये. किती येते सांगा बरं. अरे बोला बोला बोला. अरे नाही 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 2000. हा, 0.2 येतं. शुभम, असं कसं झालं? उलट झालं तुझं बेटा, उलट झालं. शुभम, थोडस उलट झालं. सो दिस इज 0.2 किलोग्राम बेटा, राईट. So after that what happens? Now mass is 0.2 kilogram. The final velocity is given as 50 meter per second. It is here. And final velocity is 0 beta. Final velocity is 0. Initial velocity is 50 meter per second. Whole divided by time is 0.5 second. Now we have to solve this. 0.2. Now we can move this point to the right side. जर हा पॉइंट पुढे एका प्लेसने सरकला तर हा पण पॉइंट एका प्लेसने पुढे सरकतो. हे तुम्हाला माहिती असू द्या. घातांकाचे सोपे सोपे नियम असतात. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्हीकडे पॉइंट सारख्याच प्लेसेसने सरकवता येतो. मग हे 2 झालं, 0 वजा 50 मायनस 50 झालं, डिव्हायडेड बाय खाली 5 झालं. चला, हे कळलं का? ही स्टेप कळली का रे सर्वांना? कस केलं मी ते? 0 वजा 50 मायनस 50 आणि पॉइंट सर्कवलेला, हे सर्व कळलं का सर्वांना? बघा, मॅथमॅटिक्सवर अत्यंत कमांड असलं पाहिजे. आतापासून तुम्ही फिजिक्स मॅथमॅटिकल लेवलने केलं की तुम्हाला 11वी 12वी मध्ये कसलंच टेन्शन येणार नाही. आपण सर्व विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. 10वी मध्ये जे टॉप आलेले आहेत, ज्यांनी 99 मार्क घेतले सायन्स मध्ये, मॅथ्स मध्ये 100 मार्क्स घेतले आहेत, पुन्हा ओव्हरऑल पर्सेंटेज त्यांचा 100 आहे, त्यांचे सर्व इंटरव्ह्यू घेऊन आपण टाकलेत युट्यूबवर. आपल्या चॅनलवरती जाऊन पहा किंवा लिंक पण पाठवतो तुम्हाला आम्ही. तर ते खूप महत्वाचे आहेत. त्यांनी काय म्हटलंय, कशावर फोकस करायचं, काय नाही, हे सर्व व्यवस्थित सांगत आहेत त्यांनी. लक्षात घ्या, ठीक आहे. त्यांचं ऐका आणि त्याच्यानुसार बिहेव करा. तर मग आता हे काय होते बघा, 5 10 50 10 झाले आणि 10 दोन्ही 20. फक्त मायनस उत्तर येते. मायनस काय येते ते सांगतो तुम्हाला.
सो -20 न्यूटन. फोर्सचं युनिट काय आहे बेटा? न्यूटन. लक्षात घ्या. फोर्सचं युनिट कसं काढायचं रे बाळांनो? मास गुणिले ऍक्सेलरेशन. मासचं युनिट काय सांगा बरं सर्वांनी? मासचं युनिट सर्वांनी सांगायचं आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ मास? हा, मासचं युनिट सर्वांच्या लक्षात आलं? येस, व्हेरी गुड. इट इज किलोग्राम. इट इज किलोग्राम. आणि मीटर ह्याचं काय आहे? हा जयश्री, थोडं चुकलं बेटा तुझं, थोडस चुकलं. ऍक्सेलरेशनचं आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ओव्हरऑल तुमचं युनिट येतंय बघा किलोग्राम मीटर सेकंद -2. हे सेकंद वर जातो ना, असं -2 होतंय. हे कळलं का सांगा बरं? हे कळलं का सांगा रे बाळांनो सर्वांनी? फोर्सचं हे युनिट कळलं का? मीटर पर सेकंद नाही. हा ठीक आहे, ठीक. पण ह्यालाच शॉर्टकट मध्ये लिहितात एकाच व्यक्तीच्या नावाने, म्हणजे एकच नाव दिलं त्याला, ते म्हणजे न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांच्या नावावरून ते आलेलं आहे न्यूटन. तसं तर युनिट लिहित असताना, पूर्ण नावात लिहित असताना त्याचं सुरुवातीचं नाव कॅपिटल काढायचं नसतं. हा नियम तुम्हाला 11वी मध्ये आहे. माणसाचं नाव लिहिताना लिहितात कॅपिटल एन, परंतु युनिट लिहिताना न्यूटन असल्याचं. पण सायंटिस्टच्या नावावरून जर आला असेल, त्याचा सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल लिहायचा असतो. सिम्बॉल स्मॉल एन नाही लिहायचा. कळलं का? पूर्ण नाव स्मॉल लेटरनं सुरुवात, सिम्बॉल मात्र कॅपिटल एन. तर किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअरलाच एकंदरीत न्यूटन असं म्हणतात. चला, आता मायनस का आला असेल कोण सांगतंय मला? प्लस म्हणजे -20 न्यूटन का आलं? मायनस का आलं असेल? राईट, उत्तर छान सांगायला. मायनस का आला असेल? यस, रिटार्डेशन आहे. का? कारण आता वेलोसिटी कमी व्हायला ना. किंवा साधी गोष्ट आहे, वेलोसिटी इकडच्या दिशेत आहे येतानाची, आणि फोर्स त्याच्या उलट्या दिशेत लावलाय. राईट, म्हणून मायनस आलं. अर्थ कळला मायनसचा बाळांनो सर्वांना? ओके, आता न्यूटनची डेफिनेशन बघायची आपल्याला. न्यूटनची डेफिनेशन. फोर्स -20. आता हा जो फोर्स आहे -20, तो बॉलवर लावलेला फोर्स आहे. पण आता न्यूटनच्या तिसऱ्या नियमानं कळेल, बॉलवर फोर्स लावला की बॉल पण हातावर लावतो. बरोबर आहे का? तुम्हाला लागतंय ना बॉल येऊन कॅच करताना. मग बॉलवर फोर्स लावला, जेवढा लावलाय बॉलवर, हे बघा बॉलवरती हातानं फोर्स लावलाय. मी जरा हात खाली काढतो असा, बॉलवर हाताने फोर्स लावला म्हणूनच बॉल थांबला. मग न्यूटनचा तिसरा नियम म्हणतो की टू एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणून बॉल पण हातावरती तेवढाच फोर्स लावतो, पण एकमेकांची दिशा उलटी आहे. म्हणून बॉलवर -20 न्यूटन लागला की हातावरती +20 न्यूटन लागला, असं आपण म्हणतो. बस, बाकी काही नसतं. कळलं का? मग बॉलवर पण 20 न्यूटन आणि हातावर पण 20 न्यूटन कसं काय लागला? ते दोघे एकमेकावर तेवढाच फोर्स लावतात. टू एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. दोघेही एकमेकावरती तेवढाच फोर्स लावतात. बॉलवर फोर्स लावला म्हणूनच बॉल थांबला, आणि बॉलनं हातावर लावला म्हणून हाताला लागलं. साधी गोष्ट आहे. आता न्यूटनची डेफिनेशन काय बघा, मी सांगतो. डेफिनेशन इथून पुढे खूप आहे तुम्हाला. बघा, 1 न्यूटन म्हणजे काय? बघा, फोर्स इज इक्वल टू काय आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन. जर एखाद्या बॉडीचं मास 1 किलोग्राम असेल आणि त्या फोर्समुळे त्या बॉडीमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं ऍक्सेलरेशन तयार झालं, तर आपण म्हणतो की ते 1 न्यूटनचा फोर्स आहे. बरोबर आहे का? म्हणजे एम पण 1 असेल आणि ए पण 1 असेल,
तर फोर्स किती येतो 1 न्यूटन. एवढं पहिल्यांदा आधी कळलं सांगा. एम इक्वल टू 1 आणि ए इक्वल टू 1 असेल तर एफ इक्वल टू देखील 1 येतं. एवढं कळलं. येस. मग 1 न्यूटनला आपण डिफाईन कसं करू शकतो? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द 1 न्यूटन? ज्यावेळेस 1 किलोग्राम बॉडीला म्हणजे 1 न्यूटन हा तो फोर्स आहे जो 1 किलोग्राम बॉडीवरती लावला असता त्या बॉडीमध्ये 1 मीटर पर सेकंद स्क्वेअरचं ऍक्सेलरेशन तयार करू शकतो. त्याला आपण 1 न्यूटन असं म्हणतो. 1 किलोग्राम बॉडीवरती फोर्स लावला की त्या फोर्समुळे 1 मीटर पर सेकंद स्क्वेअरचं ऍक्सेलरेशन तयार झालं की त्याला आपण 1 न्यूटन असा फोर्स म्हणतो. हे कळलं का आधी सांगा? 1 न्यूटन फोर्स कशाला म्हणायचं? बोला बोला बोला. परंतु मला सांगा, ह्याच्याऐवजी असं जर म्हटलं, जर अर्धा किलोग्राम बॉडीमध्ये एखाद्या फोर्सने 2 मीटर पर सेकंद स्क्वेअरचं ऍक्सेलरेशन प्रोड्यूस केलं तर ते पण 1 न्यूटन होईल का नाही बरं? बघा बरं, हाफ किलोग्राम बॉडी त्याच्यामध्ये 2 मीटर पर सेकंद स्क्वेअरचं ऍक्सेलरेशन, तर बघा हे 2 कटते आणि 1 न्यूटन येतं. हे पण जमते का रे? हाफ किलोग्राम बॉडीवर फोर्स लावला असता जर तिच्यामध्ये 2 मीटर पर सेकंद स्क्वेअरचं ऍक्सेलरेशन आलं तर त्या फोर्सला आपण 1 न्यूटन म्हणतो. हे पण कळलं का सांगा बरं? म्हणजे अशी कितीही डेफिनेशन करता येते रे बाळा. नो, कितीही डेफिनेशन करता येतात पण कोणती तरी एक पक्की ठेवावी. म्हणून त्यांनी 1 किलोग्राम बॉडी आणि 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. चला, सर्व क्लिअर झालं का रे? सर्वांना सर्व क्लिअर झालं का? चला, ओके. मग अगोदर हे पेज लिहून घ्या बरं. चला, हे पेज लिहून घ्या सर्वांनी.
झालं का रे सर्वांचं? चला मग let us go towards the next question. चला हा क्वेश्चन आहे. अ मॅन कॅचेस दिस. मी वर लिहितो याचं उत्तर. चला आपल्याला काय कुठे उत्तर लिहू शकतो आपण? सर्वांनी सतत पार्टिसिपेट करायचंय. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सतत देत राहायचे, तरच तुम्हाला मॅक्झिमम फायदा होईल. बरोबर आहे का? मॅक्झिमम फायदा केव्हा होणार? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही सतत देत चला, तर तुम्हाला फायदा होणार. सरांसोबत सतत कनेक्शन असलं पाहिजे. मला सर पुढे चालून हे करायचंय, मग मी काय करू? जे सरांसोबत कनेक्शन ठेवतात त्यांना कधीच अडचण येत नाही. जे ठेवत नाहीत त्यांना जरा मार्ग सापडायला वेळ लागतो. असं काय नसतं की सरांसोबत कनेक्शन ठेवलं नाही म्हणजे तो सक्सेसफुल होतच नाही, असं काहीच नाही. पण जरासं त्रास होतो, जरासं परेशान व्हावं लागतंय, वेगवेगळ्या मार्गाने जावं लागतंय, काहीतरी एक्सपेरिमेंट करून ते फेल होतात. पण आम्ही सर्व ते करून बसून फेल होऊन सर्व गोष्टी माहिती आहेत आम्हाला, काय होतंय, कुठं फेल होतंय, कुठं सक्सेस होतंय. बस एवढंच असते. तसं तर मग बाबासाहेब आंबेडकरांना कुणाचं मार्गदर्शन नव्हतं हे बघा, आतापर्यंत त्यांच्यासारखा हुशार कोणी झालं नाही. ठीक आहे, असं काही नसतं. बट थोडासा शॉर्टकट मार्ग सर सांगू शकतात, एवढंच आहे. गुरुचा एवढंच काम असतं की वेळ वाचवणे. पण गुरुपेक्षा सर्वात महत्वाचं जर काय असेल तर तुमचं स्वतःचं डेडिकेशन आणि स्वतःचा अभ्यास आणि स्वतःची जिद्द, ह्याच्यापेक्षा पुढे कोणीच नसते. लक्षात घ्या, हे कधी माझं वाक्य लक्षात घ्या. गुरु तुम्हाला कसलाही भेटू, कितीही टॉप क्वालिटीचा असू द्या. यस, गुरुमुळे बरेच जण इन्स्पायर होतात, फ्रस्ट्रेट झालेले. बट जर तुमची इच्छाशक्ती सर्वात पुढे असेल तर लक्षात घ्या, एकलव्य पण अर्जुनाच्या पुढे गेला होता. त्यामुळे तुमच्या इच्छाशक्तीला अगोदर सर्वात जास्त महत्व द्या, आणि त्याच्यानंतर आमचं मार्गदर्शन कधीही घ्या. लक्षात आलं? मार्गदर्शन पण घ्यायचं, उगाच टाइम वेस्ट नाही करत बसायचा. ठीक आहे. तर 100 ग्राम, तर मास दिलेला आहे 100 ग्राम. मग मी आता डायरेक्ट 0.1 ग्राम 1 किलोग्राम लिहितो. सर्वांनी मला बोलायचंय, फटाफट कळायलंय का? उत्तर भरपूर जणांनी दिलेत, बघतोय. शुभम, प्राजक्ता, जयश्री, तुमचे उत्तर आलेत माझ्याकडे. बाकीचे पण ट्राय करू शकता, तुमचं तुम्ही ट्राय करत जावा आणि मला उत्तर पोस्ट करत जावा. आलं का लक्षात? हे मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगत जातो तुमचं करेक्ट आहे का रॉंग आहे. कसलीच काळजी करू नका. मग अ मॅन कॅचेस 100 ग्राम बॉल कमिंग टुवर्ड्स हिम ऍट 30 मीटर पर सेकंड. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे त्याची 30 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर इन 0.5 सेकंड, टाइम आहे 0.5 सेकंड. आणि फाइंड आउट द फोर्स ऑन द हँड ड्यू टू बॉल. हँड वरती बॉलमुळे फोर्स किती लागला? सो फोर्स इज इक्वल टू, आता कॅचेस म्हटलं की शेवटी थांबला, फायनल व्हेलॉसिटी किती असते मग? 0. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. पण ऍक्सेलरेशनला डायरेक्ट काय लिहितो मी? v मायनस यू अपॉन टी. मागच्या सारखाच आहे, जशाला तसा बघा. यायला पाहिजे सर्वांना, बाकीच्यांनी पण प्रयत्न करायला पाहिजे. उगं माझी वाट बघत बसायला नाही पाहिजे बघा, अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. व्हेलॉसिटी किती आहे? फायनल व्हेलॉसिटी आहे 0. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 30. टाइम किती दिलेला आहे? 0.5. झालं की रे काम. मग हे इथं एक न सरकतंय, हे पण इथं एक न सरकतंय. चला मग काय येतं? हे 1 मल्टिप्लाइड बाय वर मायनस 30 डिवाइड बाय 5, 5 सक्क 30. सो तुमचं उत्तर येते -6 न्यूटन. हा फोर्स आहे बॉलवर लागलेला. हातावर लागलेला काय येणार मग? +6 न्यूटन. बॉलवर लागलेला -6 न्यूटन, कारण ही जी व्हेलॉसिटी घेतली आपण ती बॉलची घेतलेली आहे. यस, 6 न्यूटन इज द करेक्ट आन्सर. फक्त 4 विद्यार्थ्यांनीच उत्तर दिलंय, बाकीच्या पण विद्यार्थ्यांनी द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. फक्त माझी वाट नाही पाहत बसायचं, कधीही लक्षात घ्या. ठीक आहे, वाट पाहत बसू नका. वाट सतत पाहायची नाही. आपलं आपलं चालत राहायचं, चालत राहायचं बेटा, चालत राहायचं. तर आता काय करा मग? बा, आता एखादा व्यक्ती उंचावरून जर सँडवर पडला आणि त्याच्याऐवजी उंचावरून जर जमिनीवर पडला, तर त्याला कुठं कमी लागतं रे? कुठं कमी लागतं सांगा? लँड म्हणजे जमीन, ग्राउंड, आणि सँड, त्याला लागेल कुठं कमी? यस, सँड वरती कमी लागेल. त्याचं कारण काय सांगतो आता बघा जरा. कारण इथं ना सँड ह्या माणसावरती फोर्स कमी लावेल.
कोण मला सांगू शकतं बरं ह्याचं कारण? डोकं लावून. ग्राउंड जास्त फोर्स लावतंय म्हणून त्याला जास्त लागतंय आणि सँड त्याला कमी फोर्स लावते. त्याचं रिझन काय? फोर्सच्या फॉर्म्युल्यावरून येते बघा, लक्षात घ्या. सँडवर कमी फोर्स लागतो म्हणून माणसाला कमी लागतंय. त्याचं रिझन सांगायचंय. फोर्सचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन आहे, किंवा मास इंटू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टाइम आहे. चला, तेवढ्याच व्हेलॉसिटीने दोघे पडले. नाही, ह्या माणसाचं मास तेवढंच आहे, ह्याचं पण 50 किलोग्राम आहे, याचं पण 50 किलोग्राम आहे. मास तेवढंच आहे. मग मला सांगा कशामुळे वाळूवरती फोर्स कमी लागतो? कमा डोकं लावा, मी पाहतच आहे. हो, हाईट ऑफ सँड सरफेस. पण का नाही सरफेस? यस प्राजक्ता, यू आर मोस्ट करेक्ट. वाह, जबरदस्त आन्सर. एक लक्षात घ्या, हाईट ऑफ सँड फॉर्म्युल्यामध्ये हाईट ऑफ सँड आहे का बाळांनो? फक्त फॉर्म्युला बघा आणि फॉर्म्युल्यातून मला उत्तर सांगा, बाकी बोलू नका. प्राजक्ता, अतिशय सुंदर उत्तर. हो ना, हार्ड म्हणजे काय? नीलाक्षी, हार्ड आहे, एकदम छान, तुझं उत्तर करेक्ट आहे. पण फॉर्म्युल्यामध्ये असं काय आहे की ज्यानं हार्ड आणि सॉफ्ट कळतंय? फॉर्म्युल्यामध्ये हार्ड कुठं लिहिलंय का? नाही. फॉर्म्युल्यामधून तुम्ही सांगायचं एक तर व्ही जास्त आहे, एम कमी आहे, व्ही कमी आहे, टी जास्त आहे, टी कमी आहे, असं सांगा, तर तुम्हाला आलं म्हणून समजेल मी. फोर्स इज इक्वल टू मास व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. तर बाळांनो लक्षात घ्या, दोघांची इनिशियल व्हेलॉसिटी तेवढीच आहे. तेवढ्याच व्हेलॉसिटीने ते इथं सँडवरती ज्यावेळेस चिटकला किंवा हा ग्राउंडवरती ज्यावेळेस चिटकला त्यावेळेस ऍक्सेलरेशन इज इनक्रीज, सँडलेस. हो ठीक आहे, ऍक्सेलरेशन इनक्रीज हा म्हणता येईल तसं. पण सर्वात महत्वाचं उत्तर आहे टाइम बाळांनो. टाइम कळतंय का? टाइम. सँड वरती त्याला त्याची जी काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे बघा, दोघंही ज्यावेळेस पडले त्यावेळेस पर्सन फॉलिंग ऑन हिप ऑफ सँड कम्स टू रेस्ट इन लॉंगर टाइम. वाह, केंद्रे प्रसाद, अतिशय सुंदर उत्तर, अतिशय सुंदर उत्तर. खूप छान उत्तर. फक्त एवढंच लक्षात घ्या, तुम्ही थोडक्यात दिलं तरी जमतंय, पण मला आणखीनही वाटलंय की तू खूप छान उत्तर, म्हणजे एवढं छान इंग्लिश पण लिहिलास तू, खूप छान. बघा, फोर्स इज इक्वल टू मास व्ही मायनस यू अपॉन टी. इथं पण समजा 50 मीटर पर सेकंद पडला, इथं पण तो 50 मीटर. आता एक लक्षात घ्या, हे उंच आहे पण तो ग्राउंड इथंच आहे समजा, काय एवढं त्यात ऍज कम्पेअर टू धिस हाईट हे एवढं काय मॅटर करत नाही. तर इथं पण इनिशियल व्हेलॉसिटी 50 मीटर पर सेकंदच आहे आणि दोघं पण फायनली 0 रेस्टला चालेल. पण हा अतिशय कमी वेळात रेस्टला येतो आणि ह्याला रेस्टमध्ये यायला वेळ लागतो. एवढं तर कळलं का? वेळ जास्त लागला की लक्षात घ्या, फोर्स आणि टाइम हे एकमेकाला डायरेक्टली रिलेटेड आहेत का इनव्हर्सली रिलेटेड आहेत? एवढं सांगा बरं. फोर्स आणि टाइम एकमेकाला डायरेक्टली रिलेटेड आहेत का इनव्हर्सली रिलेटेड आहेत? इनव्हर्सली. मग टाइम जास्त म्हणल्यावर फोर्स, बोला बरं, टाइम जास्त म्हणल्यावर फोर्स कसा आहे? टाइम जिथं जास्त लागतो त्यावेळेस फोर्स कमी लागतो बाळांनो. ठीक आहे, मग सिंपल थिंग आहे, टाइम जास्त आहे इथं म्हणून इथे त्या बॉडीवरती फोर्स कमी लागतो आणि म्हणून सँडवर पडणाऱ्या माणसाला जास्त लागत नाही. त्याचं उत्तर कसं लिहिणार मग इंग्लिश मध्ये? मॅन फॉलिंग ऑन सँड कम्स टू रेस्ट in longer time because the sand is compressed but the ground is not compressed to the extent of sand. असं नाही की ग्राउंड कॉम्प्रेस होत नाही, ते पण होत असते, लक्षात घ्या, पण थोडं होतंय आणि सँड खूप जास्त होते म्हणून सँड मध्ये जास्त वेळ लागतो. राईट? म्यूट केलं नव्हतं का? ओके, सँड इज कॉम्प्रेस्ड. ओके, केलं. म्हणजे उत्तर कळलंय तुम्हाला? मग हे बघा, इथं आहे उत्तर. On sand, velocity becomes 0 after some time. Therefore,
सँड अप्लाइज लेस फोर्स ऑफ ऑन फीट, ऑफ नाही बरं का, ऑन पाहिजे. लँडिंग ऑन द सँड इज इझी. किंवा सिंपल आहे, ऑन सँड वेलॉसिटी बिकम 0 आफ्टर सम टाइम. हे खूप महत्वाचं आहे. किंवा टेक्स लॉंगर टाइम. आफ्टर सम टाइमच्या ऐवजी काय, लॉंगर टाइम. जसं की त्यानं लिहिलं, अतिशय छान उत्तर लिहिलेलं आहे बघा. हे जे आहे ना उत्तर इथं, ह्या उत्तराला तुम्ही कसं लिहायचं, म्हणजे जर प्रश्न परीक्षेमध्ये आलाच तर असं लिहायचं बघा. ऑन सँड पर्सन टेक्स लॉंगर टाइम, व्हेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर किंवा आफ्टर सम टाइम और आफ्टर लॉंगर टाइम. हे लॉंगर शब्द महत्वाचा आहे. समच्या ऐवजी लॉंगर जरा महत्वाचा आहे. समच्या ऐवजी काय महत्वाचा शब्द आहे बघा बाळांनो, लॉंगर. तुम्हाला हा प्रश्न विचारतात बरं काय पुस्तकामधला, पुस्तकातलाच प्रश्न आहे, आफ्टर लॉंगर टाइम. ठीक आहे, ओके. चला मग सर्वांनी आता काय करायचंय, हे सर्व लिहून घ्यायचंय आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला काढून चॅट मध्ये सांगायचंय. चॅट मध्ये सांगायचंय. ओके, चला हे लिहून घ्या सर्व. सुरू. आणि चॅट मध्ये मला ह्या प्रश्नाचं उत्तर पण सांगा.